संगमपूर शिवसाम्राज्य समिती सांगे गोवा यांच्या वतीन हांव समेस्त गोंयकारांकडे मागता की 19 फेब्रुवारी 2026 ह्या दिसाक शिव जयंती आसा। त्या दिसाक समेस्त सांगेकार तुमकां गोंयकारांक उलो करता की त्या दिसाक भव्य अशी शिव महाराजांची मुर्ती गोंयांक आमी उक्तावण करतात। ती जावन ब्रासाची आसा। ताजो पुतळो तुम्ही पळयतात चबुतरा, आनी पुतळो आता काही क्षणा भितर हांगा विराजमान जातलो ह्या चबुतराचेर। हांव समेस्त गोंयकारां कडेन वंदन करता, नमन करता। ह्या सांगेकाराच्या ह्या व्हडल्या उत्सवाक तुम्ही समेस्त गोंयकारांनी उपस्थिती लावची आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाडोवची आणि हिंदुत्व आमचे जागे दवरपाचे आणि सतत हिंदू घेवन मुखार वचपाचे आणि सर्व धर्म समभाव सांबाळपाचे। हे जे शिव महाराजाचे प्रतीक जे आसा ते आमी मुखार घेवन वतले समेस्त सांगेकार। आणि परत तुमकां एकदां हांव उलो मारता की समेस्त गोंयकारांक की ह्या क्षणाक 19 फेब्रुवारी 2026 जो हांगा उक्तावण सोहळो आसतलो ह्या शिव महाराजाचो शिव पुतळ्याचो तुम्ही सगळ्यांनी उपस्थित रावचे। थँक्यू, धन्यवाद। श्री देव रामनाथ तसेच श्री देव पाईक देव आणि आमचे विठ्ठल रखुमाई या पंचक्रोशीतल्या देवदेवतांच्या आशीर्वादात आज सांगे या बस स्थानकाच्या शेजारी जागेन भितर नगरपालिकेच्या उद्याना भितर एक भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना जाता। आयज तुम्ही म्हज्या फाटल्यान आशिल्लो जो चबुतरा आसा तो संपूर्ण आमी विधिवत ताचे पूजन केल्लें आसा आणि ह्या चबुतऱ्याची स्थापना एक विशिष्ट पद्धतीच्या स्टोनांनी तो रचलेलो आसा आणि ताच्या नंतर आता मूर्तीचे आगमन हांगा जाल्लें आसा। ही मूर्ती म्हणजे संपूर्ण साधारणते 15 फुटांची मूर्ती जी ब्रॉन्झ आसा, 4 टन त्याचे हे आसा। म्हणजे आमी ती मूर्ती आयल्या नंतर त्या मूर्तीचें पूजन केलें, ह्या चबुतऱ्याचे आमी शुद्धीकरण केलें आणि आता काय अवधी भितर ह्या मूर्तीचे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे स्थलांतर जातले आणि तांचे कायम स्वरूपी स्थान जे आसा ह्या चबुतऱ्याचेर ते स्थानापन्न जातले आणि हे पवित्र कार्य करता आसतना आमच्या विधिवत पूजन आमी केल्लें आसा। आणि जशें संगमान सांगलां तशें आमच्या संगमपूर शिवसाम्राज्य समितीच्या तर्फे, आमच्या नगरपालिकेच्या तर्फे, गोवा सरकाराच्या तर्फे आणि ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी हांच्या परमपूज्य आणि दिव्य हस्ते ह्या पुतळ्याचें इनॉग्रेशन जातलें, लोकार्पण जातलें। हो सोहळो जो आसा तो अद्वितीय असो भव्य दिव्य आसतलो, आमच्या संस्कृतीक साजेसो आसतलो। स्पिरिच्युअल फेस्टिवलाची ह्या वर्साची सुरवात ह्या सांगेवेल्यान जाता आणि आमचे युगपुरुष थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याच्या अनावरणान जाता। हो एक म्हाका दिसता की खूप व्हडलो सोहळो जावन आसा। ज्या सोहळ्याक उपस्थिती आसतली आमचे परमपूज्य पद्मश्री विभूषित ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज, तसेच आमचे महामंडळेश्वर आणि या संपूर्ण आमच्या भारतान आयिल्ले संत महंत आणि अशे दिग्गज अशे आध्यात्मिक जे गुरू आसात, स्वामीजी आसात, तांच्या ह्या उपस्थिती भितर तांच्या आशिर्वादान जावपाचें आसा। 19 तारखेर रातचे संध्याकाळचे 6 वरांचेर हांव समेस्त म्हज्या सांगेच्या जनतेक आणि समेस्त गोंयकारांक एक उलो मारता, ह्या भव्य दिव्य सोहळ्याचे तुम्ही उपस्थित राहून ताचो आनंदोत्सव घेवचो आणि आमकां उपकृत करचे। कारण हो जो भव्य दिव्य समारंभ जाता म्हाका दिसता की गोंयान भितर येदे व्हडले मुर्तीची प्रतिश्ठापना क्वचितूच जाल्ली आसतली आणि ताका हे किल्ल्याचें स्वरूप आणि एक ब्रॉन्झ पुतळो साधारणते म्हाका दिसता 4000 किलोंचो पुतळो आयज आमी प्रस्थापीत करतात आणि हाचे लायफय आसतले ते 500 वर्सां। म्हणजे येणारे कित्येक पिढी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे जो दैदिप्यमान जो जाज्वल असे राष्ट्रप्रेम आसतले, भारतप्रेम आसतले, भारतीय राजा म्हणून, रयतेचो राजा म्हणून प्रत्येकाच्या दिलाचेर, प्रत्येकाच्या मनाचेर स्वार जाल्ली ही एक युगपुरुष म्हणजे महामानव हांचे आज विस्मरण जावपाक जायना आणि तांची प्रेरणा आमच्या येणाऱ्या पिळगेक परत याद करीत रावपाची। ते शौर्य आसतले, ते प्रशासन आसतले, ती रयतेचो म्हणजे दिलाचेर राज्य करपी राजा, ताचें अस्तित्व आमकां मिटोवपाक जायना आणि आमचेर कितलीं आक्रमणां जालीं तरीकय छत्रपती शिवाजी महाराजांचें अस्तित्व कोण मिटोवपाक शकपाक ना। ह्या खातीर हो उद्देश धरून
ही जी मूर्ती आसा ती स्थानापन्न जातली ह्या नगरपालिका उद्यानान भितर जी आमी स्थापन करतात आणि ताचे तुम्ही सगळे जे जनता आसा ते सगळे त्याचे म्हाका दिसता विटनेस आसतले ताचे तुम्ही तुमच्या पावन हातांनी त्या मूर्तीची पूजन जावची इतके मागता आणि देव बरें करूं म्हणटा. हर हर महादेव. छत्रपती शिवा